सुनेत्रा पवार बीडच्या पालकमंत्री, पळमी जिल्ह्याची पालक, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचं वक्तव्य, गेवराईचं पालकत्व स्वीकारल्याची प्रतिक्रिया. गेवराईचा संपूर्ण विकास करण्यासाठी मी पालकत्व गेवराईचं आज स्वीकारते असं जाहीर करते. तसंही आधी माझं होतंच, पण नव्या नगरपालिकेच्या निमित्ताने नवा नगराध्यक्षांच्या निमित्ताने मी स्वीकारते आणि या सगळ्या गोष्टींची पूर्ण जबाबदारी स्वीकारून प्रत्येक गोष्ट मार्गी लावण्यासाठी मी आपल्या पाठीशी उभी राहील असा शब्द देते. नागपूरमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या रामरक्षा आंदोलनात मुख्यमंत्री फडणवीसांना संजय राऊतांकडून सहभागी होण्याचं निमंत्रण. 18 जुलैला नागपुरातील राम मंदिरात ठाकरे सेनेचं आंदोलन. जळगावात अयोध्या राम मंदिर देणगी घोटाळ्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. शहरातील राम मंदिरात महाआरती करत दान चोरीचा निषेध, दोषींवर कठोर कारवाईची मागणी. कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांचा संजय मंडलिक यांना पुन्हा मैत्रीचा हात. गोकुळ जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार. कागलमधील कार्यक्रमात 4ही गट एकत्र आल्याचं मुश्रीफ यांचं विधान. एकत्र आलेलो आहोत आणि म्हणून आता गोकुळची निवडणूक आहे, जिल्हा पंचायती बँकेची निवडणूक आहे, शेवटी युती म्हणून आपल्याला एकत्र लढवावी लागणार आहे. मला वाटतं वीरेंद्र मंडळीची चांगली सुरुवात झालेली आहे. मी बाबा आणि संभाजीराजांनी कधी तुम्हाला वेगळं केलं नव्हतं, तुम्हीच थोडं वेगळं झाला होता. या निमित्ताने पुन्हा एकत्र आल्याचा आनंद मला या निमित्ताने आहे. शासकीय बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता. विधान परिषदेचे नवनियुक्त उपसभापती सचिन अहिर यांना बंगल्याऐवजी फ्लॅट दिला. सचिन अहिर यांना सुरुवातीला मंत्रालयासमोरील रायगड A6 हा बंगला देण्यात आला होता, मात्र तो रद्द करून आता फ्लॅट देण्यात आला. एकनाथ शिंदे पुन्हा दिल्लीला जाणार असल्याची सूत्रांची माहिती. उद्या महाराष्ट्र सदन इथे ईशान सेतू संस्थेचा कार्यक्रम. या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचं एकनाथ शिंदेंनाही निमंत्रण. जळगावातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो. शरद पवारांच्या परवानगीनंतर बॅनरवर फोटो. 22 जुलैला दिवंगत अजित पवारांच्या जयंतीनिमित्त शहरात बॅनरबाजी. नागपूरचा गौरव देवाभाऊंचा नवा विक्रम. अशा आशयाचे होर्डिंग्स नागपूरच्या प्रमुख चौकात झळकले. शरद पवार यांच्या मुख्यमंत्री पदावर सर्वात जास्त दिवस राहण्याचा विक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे टाकला, त्यामुळे फडणवीस यांचं अभिनंदन करणारे बॅनर झळकले. मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांकडून जुहू समुद्र किनाऱ्यावरील कचऱ्याची पाहणी. सफाईसाठी कंत्राटदारांवर लाखोंचा खर्च करूनही अस्वच्छता कायम असल्याचा पेडणेकरांचा आरोप. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ सांगली जिल्ह्यातील कडे गावात विविध सामाजिक संघटनांकडून मोर्चा. मुंढे यांना किमान 3 वर्षाचा स्थिर कार्यकाळ द्यावा, त्यांची बदली करू नये, त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा शासनानं गौरव करावा, मोर्चेकऱ्यांची मागणी. 15 ऑगस्टपासून सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ ते नवी मुंबई विमानसेवा सुरू होणार. लवकरच फ्लाय 91 आणि इंडिगो या 2 कंपन्या विमानसेवा सुरू करणार. मंत्री नितेश राणेंची माहिती. दोन फ्लाईट फ्लाय 91 आणि इंडिगो या 15 ऑगस्ट, फ्लाय 91 तर 15 ऑगस्टच्या अगोदर सुरू होत आहे. सगळ्या परवानग्या करत ACS ट्रान्सपोर्ट म्हणजे सचिव ट्रान्सपोर्टनी फायनल रिपोर्ट केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. माझ्या हिशोबाने चिपी ते नवी मुंबई एअरपोर्ट हे फ्लाईट 15 ऑगस्टच्या अगोदर चालू होईल. सोनम वांगचुक यांच्या मागण्यांना राज ठाकरेंचा पाठिंबा. वांगचुक यांच्या मागण्यात वावगं काहीही नाही. राज ठाकरे यांची भूमिका. मंत्राला हाकला, परीक्षा पारदर्शक घ्या, हीच तर मागणी. राज ठाकरेंची भूमिका. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल वांगचुक यांची भेट घेऊन उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानं उपोषण मागे घेण्याची विनंती करणार. माझी प्रकृती फार चांगली नाही, मात्र फार खालावलीही नाही. आमरण उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांनी स्वतः ट्विट करून दिली माहिती.
दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 19वा दिवस. उपोषणामुळे त्यांचं वजन 8.9 किलोनं घटलं. मुंबईत आझाद मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आझाद मैदानावर आंदोलन. एसआयआर प्रक्रियेला 45 दिवसांची मुदतवाढ द्या. अहिल्यानगर जिल्ह्यातील पीस फाउंडेशनसह विविध सामाजिक संघटनांची मागणी. पात्र मतदार मतदानापासून वंचित न राहण्यासाठी एसआयआर प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी. केतन अग्रवाल हत्येच्या तपासासाठी पुणे पोलीस राजस्थानला पोहोचले. राजस्थानमधील खाटूश्याम मंदिरात सीसीटीव्हीतील फुटेजच्या आधारे तपासणी सुरू. सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर एफडीएची धाड. सिया गोयलच्या वडिलांचं पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात मसाल्याच्या दुकानावर कारवाई. बॉडी अनोळखी होती, त्यामुळे प्रायोरिटी आमची होती बॉडी ची ओळख पटवणे. आमच्या पोलीस टीमनं मेहनत घेऊन 2 तासामध्ये ती बॉडी ओळखली. त्यानंतर सदर घटना ही खुनाची आहे असं लक्षात आल्यानंतर या होता त्यालाही त्वरित ताब्यात घेतलं आणि गुन्हा रजिस्टर केला. पुढील तपास सुरू आहे. नाशिकच्या पिंपळगाव टोलनाक्यावर 535 किलो गांजा जप्त. नाशिक ग्रामीण पोलिसांची अंमली पदार्थांविरोधातील मोठी कारवाई. 1,12,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. मुंबईतील गोरेगावात पोलीस आणि एफडीएची दुधात भेसळ करणाऱ्यांविरोधात कारवाई. 558 लिटर दूध आणि इतर साहित्य जप्त. गोंदियात करिअर झोन कोचिंग सेंटरवर जीएसटी विभागाची धाड. करचोरीच्या संशयावरून कागदपत्रांची तपासणी. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय गांजा तस्करीचा पर्दाफाश. थायलंडमधून रॅकेट चालत होतं. 6 जणांना अटक. बुलढाण्यात प्रामाणिकतेचा आवाडणारा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात. विस्तार अधिकारी संदीप मोरेला 25,000ची लाच घेताना अटक. नाशिकमध्ये मालेगावात पोलिसांची मोठी कारवाई. 7 देशी पिस्तूल, 8 जिवंत काडतुसं जप्त. 7 आरोपी अटकेत. वर्ध्यातील रोठा शिवारात 12 वर्ष अल्पवयीन मुलीची हत्या. जिल्हा परिषद शाळेतून घरी परतल्यानंतर मुलीची हत्या. अत्याचार करून हत्या केल्याचा संशय. नागपुरात चोरट्यांच्या गॅस कटर टोळीनं अवघ्या 1 तासाच्या अंतरात 2 एटीएम सेंटर फोडलं. स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम फोडण्याचा प्रयत्न, मात्र त्यांचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला. तर हिंगणा येथील एटीएम फोडण्यात आरोपींना यश. 16,36,000ची रोकड लंपास. नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात होळ मोहिदा गावातल्या एका घरात बिबट्या शिरला. घरात बिबट्या शिरल्यानं गावात भीतीचं वातावरण. भंडारा जिल्ह्याच्या गोबरवाही परिसरात पिंपळाच्या झाडावर बिबट्या चढल्याची घटना. झाडावर बिबट्यानं ठाण मांडल्यानं उपस्थितांमध्ये भीतीचं वातावरण. पुणे हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो सुरू होण्याचे 6 मुहूर्त टळले. आता 15 ऑगस्टचा मेट्रो सुरू करण्यासाठीचा नवा मुहूर्त. देशातली पहिली हायड्रोजन ट्रेन उद्या धावणार. हरियाणाच्या जिंद स्टेशनवरून सुटणार हायड्रोजन ट्रेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा. यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन बियाणं उगवणीबाबतच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विकास मीणा यांची धडक कारवाई. तपासणीत दोषी आढळलेल्या 151 कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश. 38 परवाने रद्द, 15 परवाने कायमस्वरूपी रद्द, तर 8 कंपन्यांविरोधात गुन्हा.